नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नो युअर पी सी परफॉर्मन्स. आपल्याला आपल्या कम्प्युटरचा परफॉर्मन्स कसा चालू आहे, तो किती ताकदीने पळतोय का तो हँग होतोय, हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. मित्रांनो, कम्प्युटर वापरत असताना बऱ्याच जणांना हा अनुभव येतो की सर हेच चालत नाही, ते असंच चालतंय, किंवा ते माझं हेच आउटपुट निघत नाही आहे, कम्प्युटर हँगच होऊन गेला, किंवा कम्प्युटर खूप स्लो झाला. आणि का होतं हेच कळत नाही आपल्याला, कारण आपण त्याच्या आतमध्ये कधी समजूनच पाहिलं नाही, किंवा आतमध्ये त्या गोष्टी कधी समजूनच घेतल्या नाही की हे काय काय कोणती गोष्ट कशामुळे होत असते. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोसेसरबद्दल माहिती सांगितलेली आहे, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये रॅमबद्दल माहिती सांगितलेली आहे, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला GPU म्हणजे ग्राफिक्सबद्दल माहिती सांगितलेली आहे. आपण इंटरनेट वापरत असतो, येस, आपण हार्ड डिस्क वापरत असतो. तर हे सगळ्या गोष्टी ॲक्च्युली किती ताकदीने काम करतायत का त्याला ओव्हरलोड झालेलं आहे हे आपल्याला ओळखता येणं खूप खूप गरजेचं आहे. तर सर्वात पहिलं काय करायचं, खाली जी पट्टी असते टास्कबारची, येस, त्या टास्कबारच्या पट्टीवर राईट क्लिक करायचं. आणि राईट क्लिक केल्यानंतर माझ्या मागे जातोय तो मेसेज, येस, इकडून येतो. खालच्या टास्कबारवर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला जायचंय टास्क मॅनेजरमध्ये. येस, टास्क मॅनेजर. टास्क मॅनेजरमध्ये आपल्याला हे कळतं की आपला कम्प्युटर ॲक्च्युली किती काम पाडतोय. येस, तर सर्वात पहिलं आता ह्याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहेत, प्रोसेस आहे, परफॉर्मन्स आहे, ॲप हिस्ट्री आहे, स्टार्टअप आहे, युजर आहे, डिटेल, सर्व्हिस आहे. त्यात पहिलं पान म्हणजे प्रोसेसचं. या प्रोसेसच्या पानामध्ये हे कळतं आपल्याला की किती प्रोसेसेस ॲक्च्युली चालू आहेत. येस 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 येस. आता साधी गोष्ट आहे, हा जो तुमचा प्रोग्राम आहे, मी मिनिमाइज केला किंवा बंद केला, तुम्ही कम्प्युटर सुरू करता आणि कम्प्युटर सुरू केल्यानंतर तुम्ही म्हणता काहीच केलं नाही तरी तो हँग झाला. कम्प्युटर सुरू केला आणि त्यात तो काहीच त्याला काम दिलं नाही तरी तो हँग झाला. तर मित्रांनो, ही पहिली कन्सेप्ट लक्षात घ्या की आपल्या कम्प्युटरमध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो ना आपण काहीच करत नाही, ॲक्च्युली त्याच्या पाठीमागे त्याची प्रचंड मोठी कामाची यादी असते, ज्याच्यामुळे आपलं विंडोज जे आहे ते विंडोज चालत असतं. आणि ती यादी एवढी मोठी असते की ती आपण देत असलेले प्रोग्राम फक्त 5-7 असतात. आपण एखादा वर्ड चालू करतो, एक्सेल चालू करतो, किंवा व्हॉटेवर जे काय प्रोग्राम आपण चालू करू, पण त्यापेक्षा त्याची यादी जी असते ती शेकड्यानी असते आणि त्याचं सारखं त्या प्रोग्रामवरती लक्ष असतं. प्रत्येक गोष्ट बॅकग्राऊंडला काही ना काहीतरी काम करत असते. आता त्याची जी यादी आहे, येस, यादी इथे दिसतीये, त्याच्यामध्ये तुमचा प्रोसेसर किती वापरला जातोय ते त्याच्या पुढे कळत असतं. प्रोसेसर तो प्रोग्राम किती प्रोसेसर वापरतोय, तो प्रोग्राम किती रॅम वापरतोय, येस, ती पण यादी इथे दिसते. त्याच्यानंतर डिस्कचा वापर तो प्रोग्राम किती करतोय, म्हणजे हार्ड डिस्कची देवाणघेवाण किती चाललेली त्याची. डिस्कचा वापर म्हणजे त्यांनी असं नाही की तुम्ही तो प्रोग्राम किती हार्ड डिस्कवर भरून ठेवलेला आहे, नाही, तो देवाणघेवाण त्याची किती चालू आहे. ॲक्च्युली तो डिस्कला जे आहे तर 0.3 MBPS हा प्रोग्राम माझा पहिला वापरतो, कारण रेकॉर्डिंग करतोय तो. OBSचं सॉफ्टवेअर जे आहे ते माझं इथे रेकॉर्डिंग करतंय. 0.3 MB पर सेकंद इथे हा वापरतोय. नेटवर्क वापरतोय का तो, नाही. GPU वापरतोय का तो, हो, GPU तो वापरतोय 34%. GPU इंजिन 3D, पॉवर युजेस कसा आहे, लो, या पद्धतीने पूर्ण आलेख मिळतो. म्हणजे कोणतं सॉफ्टवेअर तुमचं आहे ते प्रोसेसरला किती वापरतंय, त्यांनी रॅम किती वापरलेली आहे, त्याच्यानंतर त्यांनी बाकीचे नेटवर्क, इंटरनेट किती वापरतोय, डिस्कची त्याच्याबरोबर किती देवाणघेवाण चालू आहे, त्याच्यानंतर GPU तो किती वापरतोय, ही सगळी माहिती मित्रांनो आपल्याला ह्या इथे मिळते. पहिली यादी आपल्याला ती मिळते. ह्याच्यामध्ये सॉर्टिंग पण करू शकतो आपण. काय करायचं, फक्त त्या यादीला वर क्लिक करायचं, इथे नेमला क्लिक केलं तर नावावाईज ती यादी सॉर्ट होते. येस, ही नाव ए पासून सुरुवात झाली आणि AAAS WWWSS या पद्धतीने तुम्ही नावाने त्याचं सॉर्टिंग करू शकतात. त्यानंतर प्रोसेसर कोण जास्त वापरतंय, तुम्ही ह्या CPUला जर क्लिक केलं, सेकंडच्या यादीत या CPUला जर क्लिक केलं तर तुम्हाला हे कळेल की कोण प्रोसेसर सगळ्यात जास्त वापरतोय. तर OBS नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, यस, ते सॉफ्टवेअर जे ॲक्च्युली माझा ह्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग करतंय, ते सॉफ्टवेअर इथं प्रोसेसरला सगळ्यात जास्त वापरतंय. मेमरी कोण जास्त वापरतंय,
डिस्क कोण वापरताय, तर तुम्ही हे सगळं सॉर्ट करू शकतात, इथे लक्ष ठेवू शकतात. आणि एखादं सॉफ्टवेअर तुम्ही वापरत नाहीत, पण अर्थ तुम्ही चालू तर केलं. आता उदाहरणार्थ अविरा नावाचं सॉफ्टवेअर आहे, मला हे माहिती आहे की ते सॉफ्टवेअर अँटीव्हायरसचं आहे आणि सध्या मला अँटीव्हायरसची गरज नाही आहे, तो उगाचच आपल्या कम्प्युटरला वापरतोय. तर मी काय करू शकतो, त्यावर राईट क्लिक करू शकतो आणि राईट क्लिक करून त्याला एंड टास्क म्हणू शकतो. एंड टास्क अँटीव्हायरस होस्ट फ्रेमवर्क सर्व्हिस, याची पण मला सध्या गरज नाही. मी राईट क्लिक करू शकतो त्याच्यावरती आणि त्याला एंड टास्क म्हणू शकतो. त्यानंतर अविरा सर्व्हिस होस्ट 32 बिट, राईट क्लिक, एंड टास्क, राईट क्लिक, एंड टास्क. आता काही गोष्टी त्याच्या कामामध्ये स्टकअप असतात, त्याच्यासाठी त्या महत्त्वाच्या असतात. काही गोष्टी तो बंद करतो, काही गोष्टी बंद करत नाही. इथे DU क्लासिक आहे, पाहूया. आता इथे आपल्याला एवढी मोठी यादी चालू आहे, मग एवढी मोठी यादी चालू आहे, तुम्ही म्हणताल मग करा बरं सगळं बंद, काढून टाका त्याचा लोड. नाही, विंडोज काही प्रोग्राम्स असे असतात, नाही काही नाही, 90% प्रोग्राम असे असतात की त्या प्रोग्राममुळे आपलं विंडोज चालू असतं. त्या प्रोग्रामला जर तुम्ही बंद करायला गेलाल तर विंडोजच बंद पडून जाईल आणि कम्प्युटर डायरेक्ट शटडाऊन होऊन जाईल. येस, होत काही नाही, फक्त तुम्ही प्रयोग करून पाहू शकतात. एखाद्या सर्व्हिसला तुम्ही बंद करून पाहू शकतात. ती जर तुम्हाला गरजेची नसेल, ती बंद केल्याने फारसा फरक पडत नसेल, तर कम्प्युटर चालू राहील. पण त्याच्यावरती जर तुमच्या विंडोजचं काम चालू असेल तर विंडोजच त्याच्यामुळे, कारण विंडोजचा तो पायाच जर काढून टाकला, त्याला चालणारे जे पाया असतात तो पाया काढून टाकला तर विंडोज तुमचं कॉलॅप्सच होणार आहे. करप्ट होत नसतं, काळजी करू नका. फक्त सर्व्हिस तेवढ्यापुरती बंद होते. परत तुम्ही विंडोज सुरू केलं की तुमचं विंडोज पुन्हा पैसे जैसे ते सुरू होतं, कॉम्प्युटर प्रोग्राम सुरू होतात. आता DU, आता मला हे कळत नाही, हे जे DU आहे हा प्रोग्राम का चालू झाला. अर्थात तो 0% वापरतो, इकडे 11.8 MB त्यांनी रॅम मेमरी जी ती तेवढी वापरलेली. तर मी सरळ जाऊ शकतो ओपन फाईल लोकेशनला, म्हणजे तो कुठला प्रोग्राम आहे जो चालतोय. ओपन फाईल लोकेशन मी म्हणतोय आणि इथे आहेत डेल अपडेट्स. माझा कम्प्युटर आहे डेल कंपनीचा आणि डेलचं जे अपडेट आहे त्या अपडेटचे मेसेजेस मला अधूनमधून येत असतात आणि त्याचा तो प्रोग्राम आहे, त्याचा पॅरलल चालणारा प्रोग्राम आहे. हां, इथे तुम्हाला असं काहीतरी नाव येतं आहे की जे नाव तुम्ही ह्याच्या आधी तुम्ही स्वतः ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे आणि आता त्या सॉफ्टवेअरची तुम्हाला गरज नाही आहे, असं नाव तिथे येतं आहे, तर तुम्ही बिंदास बंद करू शकतात. पण विंडोजमध्ये चालणारे प्रोग्राम किंवा आपल्या सॉफ्टवेअरचे चालणारे प्रोग्राम जर तुम्हाला दिसत आहेत आणि ते तुमची खूप मेमरी पण खात आहेत, प्रोसेसरला पण ते कन्झ्युम करतात, तर निश्चितच प्रयोग म्हणून तुम्ही करून पाहू शकता की तुमचं ते सॉफ्टवेअर जे आहे ते इथून बंद करू शकतात. अर्थात इथून नाही डिलीट करायचं तुम्हाला या जागेवरून त्याला राईट क्लिक करायचं आहे आणि एंड टास्क म्हणायचं आहे. एंड टास्क बघायचं तो बंद होतोय का. जसे जसे तुम्ही अनवॉन्टेड प्रोग्राम इथे बंद करताल तशी तुमची रॅम जी ती रॅम मोकळी व्हायला सुरुवात होते. पण शेवटी लिमिटपेक्षा जास्त जाऊ शकत नाही, कारण ते जर महत्त्वाचे प्रोग्राम असतील तर ते तुम्ही बंद करू शकत नाही. आता माझं जे आत्ताचं जे सेशन रेकॉर्डिंग चाललेलं आहे ते OBS मध्ये चाललेलं आहे मित्रांनो. आता OBSच जर बंद करून टाकलं तर काय होईल, माझं रेकॉर्डिंगच बंद होईल. मग ते तर बंद नाही करता येईल, त्यासाठी तुम्ही इतर काय लोड दिलेले आहेत आणि ते लोड ॲक्च्युली खरंच गरजेचे आहेत का, हे सगळा प्रयोगाचा हिस्सा आहे. तुम्ही तुमच्या प्रयोगावरती तो विचार करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रोसेस नंतर सेकंड जे पेज आहे ते आहे परफॉर्मन्सचं. इथे तुम्हाला आलेख मिळतो की तुमचा प्रोसेसर जो आहे तो प्रोसेसर किती काम करतोय. यस, त्यानंतर दुसरा जो आलेख आहे हा मेमरीचा आहे, म्हणजे रॅम जी आहे ती रॅम किती सध्या वापरली गेलेली आहे. त्यानंतर आहे हार्ड डिस्क. आता ही जी हार्ड डिस्क आहे HDDE जे कोलन ए, म्हणजे माझ्या कम्प्युटरला 2 हार्ड डिस्क आहेत, तर HDDE ही हार्ड डिस्क माझी किती वापरली जाते याचा मला आलेख मिळतोय. त्याच्यानंतर डिस्क 1C माझी किती वापरली जाते हे सुद्धा मला इथे समजतंय की माझा C ड्राईव्ह कसा वापर. हार्ड डिस्क बरोबर देवाणघेवाण झाली की तुमचा इथं त्याच्यावरती हाईप येणार आणि तो आलेख नंतर खाली बसणार. तुम्ही काहीतरी कॉपिंगला लावलं, पेन ड्राईव्हमधून तुम्ही हार्ड डिस्कमध्ये कॉपिंगला लावलं तर तिथं तुमचा आलेख जो आहे तो आलेख दिसायला लागणार. तुम्ही एक पेन ड्राईव्ह पुढून लावला, एक पेन ड्राईव्ह पाठीमागून लावला, या पेन ड्राईव्हमधून पण हार्ड डिस्कमध्ये कॉपी करतात, त्या पेन ड्राईव्हमधून पण हार्ड डिस्कमध्ये कॉपी करतात. तर अशा वेळेस तुम्हाला जाणवेल की हार्ड डिस्क आता थकायला लागलेली आहे, तुम्ही तिला एक्स्ट्रा लोड दिलेला आहे आणि तो आलेख इथे कळतो. इथरनेट म्हणजे इंटरनेट. इंटरनेटवरती तुम्ही लाईव्ह जात असतात तर इंटरनेट तुमचं किती वापरलं जातंय
किती बिट्स पर सेकंद, किती बाईट्स पर सेकंद, किती MBPSने तुमचं नेट वापरलं जात आहे, किती KBPSने वापरलं जात आहे, हा हिशोब जो आहे तो हिशोब तुम्हाला इथे मिळतो. त्याच्यानंतर इथरनेट म्हणजे वायफाय आणि तुम्ही मल्टिपल कनेक्शन, आता माझ्या 2 इंटरनेट कनेक्शन आहेत, एक मोबाईलवरून चाललेलं आहे आणि दुसरं लॅन केबलने चाललेलं आहे, तर ते किती वापरलं जात आहे. आणि त्याच्या पुढचं आहे GPU, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. तुम्हाला दाखवलं होतं इंटेल काहीतरी 640 वगैरे त्याचा नंबर होता आपल्या डिव्हाइस मॅनेजरमध्ये. तर तिथे ग्राफिक्स डिस्प्ले अडॉप्टर्स मी तुम्हाला दाखवले होते. तर त्या डिस्प्ले अडॉप्टर ॲक्च्युली ते जे डिव्हाइस आहे त्याच्यावर ॲक्च्युली किती लोड पडलेला आहे सध्या तो आपल्याला इथं दिसतो. हा जर पूर्ण पोहोचला म्हणजे इथे ते GPUच्या यादीमध्ये हे मीटर जर पूर्ण वरती पोहोचलं आणि त्याच्याही वरती तुम्ही काम देतायत तर त्याचा अर्थ तो अडकायला सुरुवात होईल. लक्षात घ्या, हा GPUचा मीटर आणि CPUचा मीटर हा नेहमी कमी राहणंच गरजेचं आहे. ते जर 100%ला जाऊन पोहोचले, म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही गाडी जी आहे तुमची टू व्हीलर आहे आणि त्याचं ॲक्सेलरेटर ते तुम्ही फुल रेस केलेलं आहे, म्हणजे गाडीचं इंजिन जे आहे ते 100% पळतंय, त्याची जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीने तुमचं इंजिन पळतंय बस. आणि आता तुम्ही विचार करता की तुम्हाला कोणतरी त्या कंडिशनमध्ये ओव्हरटेक करून गेलेलं आहे आणि आता तुम्ही विचार करता की मी आता त्याला ओव्हरटेक करेल. हायवे पूर्ण ओपन आहे आणि पूर्ण सरळ सरळ रस्ता आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त स्पीडने ती व्यक्ती तुमच्या पुढे निघून गेलेली आहे आणि तुमची टोटल फुल स्पीड आहे आणि आता विचार करतात की मला ओव्हरटेक करायचं आहे. शक्य नाही. तुमचे जर हे प्रोसेसर पूर्ण टेकलेले असतील, CPU पूर्ण टेकलेला असेल, हा पूर्ण टेकलेला असेल, रॅम पूर्ण भरलेली असेल आणि त्यानंतर तुमचा विचार चालला की नाही आता माझ्या कम्प्युटरने फास्ट पळावं, नाही पळू शकत तुमचा कम्प्युटर फास्ट. कारण का तो त्याच्या पूर्ण ताकदीने तो लढतोय. सध्या तुमचा कम्प्युटर किती ताकदीने लढतोय हे आलेख इथं आपल्याला समजतं. ॲप हिस्ट्रीमध्ये कोणत्या ॲपचा वापर झालेला आहे, कोणता ॲप वापरलं गेलेलं आहे त्याची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला इथे कळते. स्टार्टअप म्हणजे कम्प्युटर सुरू केल्यानंतर, कम्प्युटर सुरू केल्यानंतर विंडोजचं लोड होतंच, पण त्याच्याबरोबर काही सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरवरती लोड होतात. जसं जिओ मीटचा प्रोग्राम माझ्या कम्प्युटर मी इन्स्टॉल केलेला आहे, तो पण लोड झालेला आहे. त्याच्यानंतर प्रोग्राम्स लोड झालेले आहे. E2E सॉफ्ट IV कॅम नावाचं मोबाईलचा कॅमेरा मी घेण्यासाठी ते माझा कम्प्युटरवरती लोड झालेलं आहे. स्कायपी जे आहे ते स्कायपी माझं कम्प्युटरमध्ये लोड झालेलं आहे. मग असे जे प्रोग्राम्स आहेत ते एनेबल्ड आहेत का डिसेबल्ड आहेत. आता स्कायपी जर ऑटोमॅटिक चालू होत असेल, तुम्ही स्कायपी जर इन्स्टॉल केलं ना तुमच्या कम्प्युटरवर, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही कम्प्युटर चालू करताल तर स्कायपी ऑटोमॅटिक सुरू होऊन जातं आणि मग प्रत्येक वेळेस त्या स्कायपीची गरज नसते आपल्याला. प्रत्येक वेळेस चालू करायच्या वेळेस आपण डायरेक्ट जाऊ शकतो ना, स्कायपीवरती डबल क्लिक करू शकतो, मायक्रोसॉफ्ट टीमवरती डबल क्लिक करू शकतो आणि ते चालू करू शकतो. सतत चालू ठेवायची गरज नाही. मग अशा वेळेस काय करायचं, त्यांना इथे डिसेबल करून ठेवायचं. अँटीव्हायरस आहे. अँटीव्हायरस तुम्हाला कम्प्युटर सुरू केला की तुमचा अँटीव्हायरस सुरू होतोय. ओके, मग आता अँटीव्हायरस तुम्हाला पुढच्या वेळेस बंद करायचं आहे का? कारण का तो तुम्ही पेनड्राईव्ह लावणार नाही आहेत, तुम्ही सेफ आहात, नेटवरती तुम्ही जात नाही, काही सर्चिंग फारसं करणार नाही आहेत, तुम्ही फक्त यूट्यूबवरती जात आहेत आणि काहीतरी लाईव्ह वगैरे करतायत. हां, तुम्ही सर्चिंग करणार नाही, तुम्हाला गॅरंटी आता व्हायरस येऊ शकत नाही आहे. अँटीव्हायरस काय करत असतो, तुमच्या कम्प्युटरचा प्रोसेसर, रॅम, मेमरी सगळंच वापरत असतो. मग इथे तुम्ही अँटीव्हायरस जो आहे तो एनेबल्ड आहे, तर इथे त्याला त्याच्यावर राईट क्लिक करून त्याला डिसेबल करू शकतात. आता पुन्हा जेव्हा मी कम्प्युटर सुरू करेल त्यावेळेस अँटीव्हायरस सुरू होणार नाही. पण हां, आता मला काहीतरी काम करायचं आहे ना, मला आता मी रिस्क फॅक्टरमध्ये चाललेलो आहे, पेनड्राईव्ह लावणार आहे, मी बाहेरचा पेनड्राईव्ह वापरणार आहे किंवा नेटवरती मी काही सॉफ्टवेअर्सच्या रिलेटेड सर्चिंग करणार आहे जिथून व्हायरस येण्याची शक्यता मला वाटते, त्यावेळेस मी इथं कुठे येणार, या स्टार्टअपमध्ये येणार आणि त्या स्टार्टअपमधून अविरा अँटीव्हायरस परत सुरू करून टाकणार. म्हणजे उद्या जेव्हा मी कम्प्युटर सुरू करेल तेव्हा माझ्याकडे चान्स पाहिजे की हे म्हणजे कोणते प्रोग्राम सुरू करायचे आणि कोणते नाही सुरू करायचे. युजर, सुरुवातीला युजर येतो, आपलं नाव येतं, तुम्ही किती युजर कम्प्युटरला त्यावेळेस वापरतायत ही यादी इथे दिसते. डिटेल्समध्ये इथे सॉफ्टवेअरची यादी दिसते की हे सॉफ्टवेअर तुमच्या ॲक्च्युली लिस्टमध्ये एवढे सॉफ्टवेअर आहेत की जे काम करतायत. आणि सर्व्हिसेसमध्ये ॲक्च्युली या सर्व्हिसेस हे सगळे सॉफ्टवेअरचेच प्रकार आहेत जे पॅरलली इथे चालू आहेत. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं तुम्हाला प्रोसेसेस कळायला पाहिजेत की प्रोसेसेस तुमच्या कम्प्युटरवरती किती चालू आहेत, कोणती प्रोसेस तुमच्या कम्प्युटरमध्ये कोणाला किती वापरते. त्यानंतर आहे परफॉर्मन्स. येस, इथे तुम्हाला हे कळत असतं की तुमचा परफॉर्मन्स, तुमचा CPU म्हणजे मेन प्रोसेसर किती काम करतोय, तुमचा GPU किती काम करतोय. जसं तुम्ही लोड वाढवताल कम्प्युटरला, आता उदाहरणार्थ माझं एक OBS चालू आहे आणि आता मी परत OBS चालू करून पाहतो
आता पहा सीपीयूचा आलेख कसा चाललेला आहे, जीपीयूचा आलेख कसा चाललेला आहे दिसतोय तुम्हाला. आता मी परत आणखी एक ओबीएस इथे सुरू करतो. स्टार्ट आणि ओबीएस. एक ओबीएस चालू आहे. तो मला विचारतो ऑलरेडी तुमचा एक ओबीएस चालू आहे, परत चालू करायचं का? मी म्हणतो हो, येस, लॉन्च एनिवे. हे जे दुसरं ओबीएस आहे हे चालू झालेलं आहे, ह्याला मी तात्पुरतं मिनिमाइज करतो. मिनिमाइज. आता काय झालं, आलेख नीट लक्षात घ्या. हा जीपीयूचा आलेख जो आहे तो वाढला आणि सीपीयूचा जो आलेख आहे तो सीपीयूचा आलेख तेवढ्या पुरता, म्हणजे मी सुरू केलं ना ओबीएस बरोबर तेवढ्या पुरता तो आलेख जो आहे तो आलेख त्या ठिकाणी वाढला. त्यानंतर मेमरी सुद्धा पहा, मेमरीचा आलेख जर बघितला तर इथपर्यंत माझी मेमरी इथपर्यंत भरलेली होती. आता मेमरी थोडी जास्त भरली गेली. हार्ड डिस्कमध्ये ओबीएसचा प्रोग्राम होता, तो काय झाला, तो रॅममध्ये लोड झाला. म्हणजे रॅम जी आहे माझी रॅम इतकी भरलेली इथं गेलेली. बाकीच्या रॅमचे डिटेल्स पण इथं दिसतात. तुमची रॅम टोटल किती आहे, किती तुमची जी शिल्लक आहे अजून 1.6 GB, टोटल 4 GB रॅम मधली माझी 1.6 शिल्लक आहे. रॅमचा पण स्पीड असतो, रॅमचा स्वतःचा स्पीड काय आहे, बाकीच्या गोष्टी इथं दिसतात. उदाहरणार्थ सीपीयू असेल तर सीपीयू तुमचा किती वापरला जातोय, त्याचा स्पीड किती आहे, ओके, त्याचा किती प्रोसेस तो सध्या हँडल करतोय, सध्या किती लोड आहे त्याच्यावरती, हे सगळी यादी इथे दिसते. तसंच मेमरीच्या बाबतीत सुद्धा इथे आहे. डिस्कच्या बाबतीत सुद्धा इथे डिटेल्स तुमच्या आहेत. डिस्क 1 त्याचे पण तुमचे इथे डिटेल्स आहेत. नेटच्या संदर्भात जे नेट वापरलं जातंय तर नेट किती वापरलं जातंय, आणि जीपीयू जो आहे तर जीपीयू मध्ये त्याचा ड्रायव्हर व्हर्जन कोणता आहे, त्याची शेअर्ड मेमरी, त्याची कधी कधी तुमची मेन रॅम सुद्धा डेस्कटॉप कम्प्युटर असेल तर तुमची मेन रॅम सुद्धा तुमचा जीपीयू वापरू शकतो, त्यातला काही भाग वापरू शकतो. आणि जिथे असं तुम्ही ऐकलं असेल 2 GB ग्राफिक, तर 2 GB ग्राफिक आणि तुमच्या लॅपटॉपला आहे 4 GB आणि तुम्ही 2 GB ग्राफिक कार्ड टाकलं, किंवा तुम्ही तुमचा रेग्युलर कम्प्युटर आहे 4 GB रॅमवाला आणि तुम्ही एक सेपरेट ग्राफिक कार्ड त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. समजते मला काय म्हणायचं आहे? तुमचं ऑलरेडी कम्प्युटरची रॅम आहे 4 GB आणि एक ग्राफिक कार्ड टाकलं तुमचं 2 GBचं. मग आता तुमच्याकडे रॅम किती झाली, 6 GB. पण आता ही 6 GB कुठे दिसणार, 4 GB इथं दिसणार मेमरीमध्ये आणि 2 GB जी आहे ती इथं दिसणार ग्राफिक्सची, ग्राफिक कार्डची, ही सेपरेट दिसणार. पण आता इथं शेअर्ड म्हणतोय. शेअर्ड म्हणजे काय केलं त्यांनी, ह्याला स्वतःची ह्या जीपीयूला स्वतःची मेमरी नाही आहे. तो काय करणार, ह्यामधलीच जी वापरायची आहे 0.2 जे आहे म्हणजे 200 MB जो काय करतोय तो त्यातलीच वापरतोय इकडे. म्हणून तिकडची रॅम जी आहे ती तिकडची रॅम इकडे कमी होते. ही जर सेपरेट असेल लक्षात घ्या तर जीपीयूला आणखीन चान्स मिळतो डिटेलमध्ये काम करण्यासाठी. तर इथे शेअर्ड येते तुमची मेमरी का सेपरेट येते हे पण तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर आता आपले आलेख जे आहेत हे आलेख कशा पद्धतीने काम करतायत बघा. जसं तुम्ही लोड देताल जसं लोड देताल तसं हा आलेख वर जातो आणि खाली येतो. आता मी ब्राउझर सुरू करतो गुगल क्रोम, आणि गुगल क्रोम सुरू केल्यानंतर पहा इथं काय झालं. जसं मी गुगल क्रोम सुरू केलं तर प्रोसेसर पहा एवढा वरती गेला आणि परत खाली आला. ओके, आता मी ऑलरेडी माझा कम्प्युटर ह्या स्पीडला ह्या पर्सेंटेज चालू आहे, 80% प्रोसेसरला लोड ऑलरेडी दिलेला आहे. आणि तुमचा आता तुम्ही गुगल क्रोम सुरू केलं त्याला तर ताकद जास्त लागतीये, त्याला साधारणतः एवढी ताकद लागली, साधारणतः 20% तर 80% एवढी ताकद तुमच्या ब्राउझरला सुरू करण्यात मध्ये लागली. मग काय होईल, आताचे ब्राउझर माझं पटकन सुरू झालं. ऑलरेडी तुमचा 80% प्रोसेसर वापरला जातोय आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्राउझर सुरू केलं तर ब्राउझरला ताकद लागते. मग तिथं जे 2 सेकंदात ब्राउझर सुरू व्हायचं तिथं तुम्हाला तो 10 सेकंद लावेल. समजतंय? तुमच्या ऑलरेडी प्रोसेसरवरती काम किती आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नवीन काम तुम्ही त्याला किती देतात. जर त्याला लोड 100% पर्यंत पोहोचला तर तो मग हळू काम करतो. ते सगळे प्रत्येकाला थोडा थोडा वेळ देतो आणि काम त्याला करायला वेळ लागतो. लक्षात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी आता पॉवर पॉईंट सुरू करतो. पॉवर पॉईंटचा प्रोग्राम जो आहे तो मी सुरू केलेला आहे आणि माझ्या कम्प्युटरवर पॉवर पॉईंटचा प्रोग्राम सुरू होतोय. येस, पॉवर पॉईंट, आणि याच्यामध्ये एक पेज घेतो आणि आलो. आता परत आपण इकडे येऊ. लक्षात येते, आलेख जो आहे तो तेवढ्या क्षणापुरता लगेच वाढला आणि इथे खाली आला.
आता इकडे ब्राउझरमध्ये मी जस्ट एक सर्च करतो टाइप्स ऑफ कम्प्युटर. येस, आणि सर्च केल्यानंतर मी इमेजेसमध्ये जातो. पुढचं पेज घेतो, टाइप्स ऑफ हार्ड डिस्क आणि सर्च इमेजेसमध्ये. पहा, आधी नुसतं ब्राउझर सुरू केलं होतं, आता मी काय केलं, ब्राउझरमध्ये हे 2 पेजेस ओपन केले आणि त्याचे इमेजेस जे आहेत त्या इमेजेस मी समोर ओपन करतोय. ओपन ओपन ओपन. आता काय होतोय, हा डेटा आहे इंटरनेटवरती. इंटरनेटवरून हा डेटा कुठे डाउनलोड होतोय, माझ्या कम्प्युटरवर. पण कम्प्युटरमध्ये तो कुठे कॉपी होतोय, रॅममध्ये. येस, हे सगळे इमेजेस जे आहेत, या सगळ्या इमेजेस मी जितकं स्क्रॉल करत जाईल, जितकं वर जाईल, जितकं वर जाईल, तेवढ्या सगळ्या इमेजेस ज्या आहेत, या सर्व इमेजेस माझ्या रॅममध्ये येऊन भरतायत. टाइप्स ऑफ कम्प्युटर, ह्या इमेजेस माझ्या मेमरीमध्ये येऊन भरायला सुरुवात झाली आहे. ज्यावेळेस तुम्हाला एक ब्लँक स्पेस दिसते की काहीच आलेलं नाहीये एकदम खाली, आता हे जे दिसतंय तुम्हाला, पहा तेवढ्या वेळात तो डेटा येतोय आणि माझ्या रॅममध्ये भरायला सुरुवात केलेली आहे. आणि रॅम जी आहे ती रॅम माझी भरली जाते. ओके, मी वर जातोय, वर जातोय, वर जातोय, वर जातोय, वर जातोय, आणखीन वर. तुम्ही जेवढा जाताल तेवढं ते भरायला सुरुवात होईल. पण आता ह्याचा इम्पॅक्ट कुठे होईल, आपण टास्क मॅनेजरमध्ये जाऊ. टास्क मॅनेजरमध्ये आता पहा, इथे मेमरी पहा, जो आलेख इथे होता, जसं तुम्ही डाटा वाढवत गेले, जसं तुम्ही सर्चिंग करत गेले, तशी ह्याची जी मेमरी ती मेमरी भरायला सुरुवात झाली आहे. मगाशी जी जागा मेमरीमध्ये शिल्लक दाखवत होता, आता ती फक्त 790 MB शिल्लक राहिलेली आहे. लक्षात येतंय? म्हणजे तुम्ही पॉवर पॉईंटमध्ये एखादा फाईल ओपन केली, रॅम भरणार. तुम्ही गुगलवरती सर्च करतायत, तो डेटा तुमच्या स्क्रीनवरती येतोय. तुम्ही डेटा जेवढा स्क्रीनवरती आणायला सुरुवात करताल, तेवढी तुमची रॅम भरायला सुरुवात होईल. आणि मग आता मी खूपच भरवली, खूपच पेजेस ओपन केले, खूपच डेटा ओपन केला, तर काय होईल, एक क्षणाने ही रॅम जी ती रॅम पूर्ण भरेल. मग यानंतर जर मी एखादा प्रोग्राम सुरू करायला गेलो, मग मात्र माझा कम्प्युटर स्लो पडेल. म्हणजे आधी तुम्हाला रॅम वाढवण्यापूर्वी आधी हे विचार करायचा आहे की आपल्या कम्प्युटरची ऑलरेडी रॅम किती शिल्लक राहतीये. जर ऑलरेडी 50% तुमची रॅम शिल्लक राहत असेल, किती काम करा 50% शिल्लक राहते, तर तुम्हाला रॅम वाढवायची गरज नाहीये. पण हां, काम करत असताना तुमची रॅम जी आहे ती पूर्ण भरून जातीये, थोडं काम केलं की भरून जाते रॅम, याचा अर्थ तुम्हाला रॅम वाढवणं गरजेचं आहे. प्रोसेसर जर तुमचा इथे वापरला जातो, हे प्रोसेसर थोडं काहीतरी काम दिलं तर तुमचा प्रोसेसर लगेच 100%ला टेकतो, याचा अर्थ तुमचा प्रोसेसर लोअर व्हर्जनचा आहे, तुम्हाला अपग्रेड करणं गरजेचं आहे. तसंच GPUच्या बाबतीत पण आहे. तुम्ही ग्राफिक्सच्या रिलेटेड काम करतायत, व्हिडिओचं काम असेल, एडिटिंगचं काम असेल, OBSचं काम असेल, आणि तुमचा GPU इथे जाऊन ह्या आलेखामध्ये जाऊन वरती टेकतोय, यस, समजून घ्या तुम्हाला GPU किंवा ग्राफिक कार्ड जे आहे ते बदलणं गरजेचं आहे, किंवा ते ॲडव्हान्स, त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स टाकणं गरजेचं आहे. आता इथे पुन्हा प्रोसेसमध्ये येऊ, आणि प्रोसेसमध्ये आल्यानंतर आता आपल्याला नीट कळेल की गुगल क्रोमच्या 8 पानं चालू आहेत आणि त्यांनी 401 MB जागा माझी वापरलेली आहे. 401 MB जागा. तुम्हाला वाटत असेल की गुगल क्रोम सुरू केलं आणि आपण तर काय फक्त 2 तर पानं ओपन केले याच्यामध्ये, एक हे पान ओपन केलं, ओके, आणि एक हे पान ओपन केलं. अहो, नुसतं गुगल क्रोम सुरू झालंय, त्याच्यावर त्याचा स्वतःचा डेटा आलेला आहे, आणि तुम्ही नेटवरती काहीतरी सर्च केलं, तो डेटा तुमच्या स्क्रीनवरती लोड झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्या इथे गुगल क्रोमनी 402 MB जागा इथे घेतलेली आहे. लक्षात घ्या, 402 MB. मग आता ज्यावेळेस मी गुगल क्रोम बंद करेल तिकडून, त्यावेळेस ऑटोमॅटिक ही जागा जी आहे ती माझी डंप होईल, ती जागा जी आहे ती कमी होईल. आधी OBS जे माझं एक्स्ट्रा चालू आहे, यस, हे OBS जे चालू आहे ते OBS मी बंद करतोय, आणि गुगल क्रोम जे चालू आहे गुगल क्रोम पण बंद करतोय. आता इथे रॅम मध्ये येऊ आपण, परफॉर्मन्समध्ये. पहा काय झालं. जसं इकडे बघा, या बाजूला आधी एवढी रॅम भरलेली होती, OBS बंद केलं की तो इतका खाली उतरलाय, आणि त्याच्यानंतर गुगल क्रोम बंद केलं तो एवढा खाली उतरलेला आहे. यस, आपण काय प्रोग्राम चालू ठेवतोय, काय करतोय, याच्यावरती रॅम जी आहे ती रॅम मीटर आपल्याला कळलं पाहिजे, प्रोसेसर कळायला पाहिजे, आणि GPU कळायला पाहिजे. त्यानंतर
इकडे खालच्या बाजूला रिसोर्स मीटर म्हणून ऑप्शन आहे, इथे खालच्या बाजूला रिसोर्स मीटरला जर क्लिक केलं तर पूर्ण मीटरच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सगळी माहिती दिसते. येस, तुमचा प्रोसेसर किती फ्रिक्वेन्सीनी काम करतोय, डिस्क कशा पद्धतीने काम करते, नेटवर्क कसं काम करतंय, रॅम किती काम करते, आलेखच जो आहे तो आलेख जरा थोडासा डिटेलमध्ये कळतो. म्हणजे काम करत असताना आपल्याला जर त्रास होत असेल, आपलं प्रोग्राम नीट चालत नसतील, हँग होत असेल, तर सर्वात पहिलं डिस्क मॅनेजमेंट जी आहे तिथं आपल्याला हार्ड डिस्कबद्दल माहिती कळाली आहे. तशीच आपल्याला डिव्हाइस मॅनेजरमध्ये आपल्याला आपल्या कम्प्युटरचा हार्डवेअर कळालेला आहे. आपण कम्प्युटरची प्रॉपर्टीज पाहिली तिथं आपल्याला प्रोसेसर आणि ते कळालेलं, पण ॲक्च्युली त्यांचा जो परफॉर्मन्स आहे येस तो आपल्याला टास्क मॅनेजरमध्ये कळतो. कसं करणार, इथे खालच्या टास्कबारवर राईट क्लिक करायचं आणि प्रॉपर्टीजमध्ये जायचं आणि ह्या आलेखावरती नीट लक्षात ठेवायचं. याच्या आधीचं विंडोज 7 जरी असेल तर त्याच्यात सुद्धा कळतं की आपला प्रोसेसर कशा पद्धतीने काम करतोय, रॅम आपली किती काम करते, त्याच्यामध्ये पण आलेख आहेत आणि त्यामध्ये पण आपल्याला आलेख जो आहे तो व्यवस्थित दिसतो. ठीक आहे, धन्यवाद.